Hello everyone, welcome our Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. आजचा सेशन आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित यातील संख्याधन हा धडा आपण सुरू केलेला होता किंवा हा टॉपिक सुरू केला होता. त्यामध्ये आपण तिसरा पॉइंट आजचा पाहणार आहोत. तिसरा पॉइंट आपला आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. अशा पद्धतीने म्हणजे हे आपला थर्ड पॉइंट आहे. या थर्ड पॉइंट पाहण्याच्या अगोदर मागच्या सेशन मध्ये आपण संख्यांचे वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं हे आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं संख्यांचे गट पाडा तरच आपल्याला संख्या वाचता येते. 10 अंकीपर्यंत संख्या कशी वाचायची हे मी तुम्हाला सांगितलेलं. ओके, तर त्याचे आपण गट पाडले आणि त्याचं स्थान निश्चित केलं. ओके, आणि त्याच्यावर आपण संख्या वाचली. तसाच मुद्दा हा सुद्धा आहे, त्यावर आधारित हा पुढला पॉइंट आहे, तो आपण पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आपल्या पॉइंटकडे वळूया. बघा, बोर्डवरती मी एक संख्या लिहिलेली आहे. मोठी संख्या लिहिलेली आहे, इथं 10 अंकी संख्या लिहिलेली आहे. बघा, ही संख्या किती अंकी? 10 अंकी. 10 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं हे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले. आज आपण ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहायची, प्रत्येक अंकांचं स्थान काय आहे, स्थानिक किंमत काय येणार आहे आणि त्याची दर्शनी किंमत काय आहे हे पाहणार आहोत. ओके, तर बघा बोर्डवरती आपण अंक सेपरेट लिहून घेतलेले आहेत आणि त्याच्या खाली मी पॉइंट टाकलाय स्थान. चला, मागच्या वेळेस आपण स्थान कसं लिहायचं पाहिले ते आपण लिहून घेऊया. इकडून सुरुवात करूया उजवीकडून. 2च्या खाली बघा, इथं पहिला येणार आपलं एकक, इथं येणार दशक, 4च्या खाली येणार शतक. हे आपल्याला माहित आहे, आपण 10 अंकापर्यंत लिहून घेतलेले. तेच आपल्याला लिहायचं आहे. एकक, दशक, शतक, हजार शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे मी. इथं 10,000 म्हणजे द ह. नंतर बघा 3च्या खाली येणार लक्ष किंवा आपण त्याला लाख म्हणतो. ओके, 2च्या खाली येणार द ल, याचा अर्थ दश लक्ष. 8च्या खाली येणार कोटी. बघा 8च्या खाली काय येणार किंवा 8चं स्थान काय आहे? कोटी. 5चं स्थान आहे दश कोटी. द को सुद्धा आपण म्हणतो त्याला किंवा दश कोटी. आणि 3चं स्थान आहे अब्ज. 3चं स्थान अब्ज. हे मागच्या सेशन मध्ये आपलं झालेलं आहे, पण आता आपल्याला त्याची गरज आहे म्हणून ते लिहून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट बघा पॉइंट आपला काय आहे? स्थानिक किंमत. हा पॉइंट आजचा सेशन मधला नवीन आहे, तो आपल्याला शिकायचा आहे की ह्या प्रत्येक अंकांचं स्थानिक किंमत आपल्याला माहित पाहिजे. पण ते कशावर अवलंबून आहे, कशावर डिपेंड आहे, तर तुमचे हे जे स्थान सांगितलं की नाही, एकक, दशक, शतक वगैरे, याच्यावर तुमची स्थानिक किंमत अवलंबून आहे. आता स्थानिक किंमत म्हणजे आपण ती पण लिहिताना कुठून सुरुवात करायची? उजवीकडून सुरुवात करायची. स्थानिक किंमत, आता ह्या पूर्ण संख्येची स्थानिक किंमत आपण पाहायची. ओके, आता बघा पहिला नंबर कुठला येतोय? 2. आता इथं एककच्या तिथं स्थानिक किंमत काय येणार आहे? 1 येणार आहे. बघा मी काय सांगाले, एककच्या तिथं काय येणार आहे? 1. दशकच्या ठिकाणी 10, शतकच्या ठिकाणी 100, हजारच्या ठिकाणी 1000, दश हजारच्या ठिकाणी 10,000. बघा अशा पद्धतीने काय होणार आहे तुमचं? इथं काय येणार? आता 1 लाख, इथं 10 लाख, इथं 1 कोटी आणि 10 कोटी आणि इथं 1 अब्ज. अशा पद्धतीने आता हे झालं, हे लिहिणार आपण. पण स्थानिक किंमत काढायसाठी आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. काय करायचंय? तर हे जे नंबर आहेत, 1 असेल, 10 असेल, 100 असेल, याच आता 2ची स्थानिक किंमत काढायची. याचा अर्थ काय? तो 2ची ह्या 1 ने ह्या 2 ला गुणायचं. 1 ने काय करायचं? ह्या 2 ला गुणलं. उत्तर काय आलं तुमचं? बेक के बेक. बरोबर, म्हणजे 2ची स्थानिक किंमत 2. चला 5ची स्थानिक किंमत काढायची. इथं नंबर काय? दशक म्हणजे 10. 10 न 5 ला गुणलं तर 5ची स्थानिक किंमत येणार आहे. मग 5ची स्थानिक किंमत कशी येणार? 10 गुणिले 5, 10 5 50. म्हणजे त्या 5ची स्थानिक किंमत किती? 50. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे किती? 100. ह्या 100 ने इथल्या अंकाला गुणायचंय. इथं नंबर आहे 4. 100 न 4 ला जेव्हा आपण गुणतो तर उत्तर येणार 400. म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत 400. तसेच 6ची स्थानिक किंमत 1000च्या स्थानी, म्हणजे 1000 न 6 ला गुणायचं. याचा अर्थ उत्तर किती येणार आहे तुमचं? 6000. लक्षात येतंय का? बघा म्हणजे जे जे स्थान सांगितलेले आहेत आपण
स्थानानं त्या अंकाला गुणायचं आहे. गुणल्यानंतर जे उत्तर येते म्हणजे त्या अंकाची स्थानिक किंमत असणार आहे. पुढे बघा, 10,000 म्हणजे 10,000. 10,000 7,000 गुणलं, उत्तर द्यायचं ते 70 म्हणजे किती आले? 70,000. लक्षात आलं? चला पुढं. आता इथं काय ल म्हणजे लक्ष किंवा लाख किती आहे? तर लक्ष किंवा लाख म्हणजे 1 लाख. 1 लाखानं 3 ला जेव्हा गुणलं किंवा मल्टिप्लिकेशन केलं, गुणाकार केला तर उत्तर किती आलं? 1 लाखानं 3 ला गुणलं तर 3 लाख. साहजिक. चला 3 लाख लिहून घेऊया आपण इथं. ओके, हे काय झालं? ह्या 3ची स्थानिक किंमत. म्हणजे हे सगळे मी काय लिहिले तिथं खाली जे नंबर लिहिले 2, 50, 400, 6,000, 70,000, इथं 3 लाख, हे काय आहे? तर त्या संख्येची स्थानिक किंमत आहे. पुढल्या संख्यांचं पण आपण तसंच काढून घेऊया. बघा, आता इथं आहे दशलक्ष म्हणजे काय? 10 लाख. 10 लाखानं 2 ला गुणलं तर काय येणार? तुमचं 20 लाख. बघा, 20 लाख. 3 चा गट, 2 चा गट आणि पुन्हा 2 चा गट म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि दशलाख. आलं का? दशलक्ष म्हणजे 20 लाख. आता पुढं 8चं स्थानिक किंमत आपल्याला माहित करून घ्यायची आहे. आता इथं काय कुठलं स्थान आहे? कोटी म्हणजे 1 कोटी. 1 कोटीनं काय करायचं आहे? कुठला नंबर आहे बघा वर? 8. 8 ला गुणायचं. 1 कोटी गुणिले 8 म्हणजे किती आलं? 8 कोटी. म्हणजे 8ची स्थानिक किंमत काय आली? 8 कोटी. ते लिहून घेऊया आपण. 8 कोटी. बघा, 3 चा गट, 2 चा गट, 2 चा गट आणि 1 चा गट म्हणजे साहजिकच इथं 1 शून्य याच्यापेक्षा जास्त असणार आहे. बघा इथे किती शून्य? 1 2 3 4 5 6 शून्य. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किती झाला? 8 कोटी. आता पुढे येऊया. इथं आहे दशकोटी म्हणजे ह्या 5चं स्थान काय आहे? दशकोटीमध्ये. म्हणजे दशकोटी म्हणजे 10 कोटी आणि 10 कोटीनं 5 ला गुणायचं. 5ची स्थानिक किंमत जेव्हा आपण करायचं तेव्हा काय करणार? 10 कोटीनं 5 ला गुणलं तर उत्तर काय आलं? 50 कोटी. चला मग स्थानिक किंमत किती आली? 50 कोटी. ते लिहून घेऊया. बघ, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलाख आणि कोटी आणि दशकोटी. आलं का? म्हणजे हे किती झालं? 50 कोटी. इथं परत स्थानिक किंमत माहित करून घेतली. आता शेवटचं राहिलेलं आहे 3. 3ची स्थानिक किंमत माहित करून घ्यायची आहे. 3 कोणत्या स्थानावर आहे? अब्ज या स्थानावर आहे. अब्ज हे त्याचं स्थान आहे. आता 3ची स्थानिक किंमत आपण काढून घ्यायचं आहे. अब्ज म्हणजे 1 अब्ज. आता 1 अब्जनं काय करायचं आहे? 3 ला गुणायचं आहे. तर तुमचं उत्तर काय येणार? ते स्थानिक किंमत काय येणार? 3 अब्ज. चला लिहून घेऊया स्थानिक किंमत 3 अब्ज. बघ, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलाख, कोटी, दशकोटी आणि अब्ज म्हणजे 3 अब्ज. बघा, 50 कोटी, 8 कोटी, पुन्हा इथं 20 लाख, 3 लाख, 70,000, 6,000, 450 आणि 2. अशा पद्धतीने काय झालं? हे ह्या पूर्ण संख्येचं आपण काय केली? स्थानिक किंमत काढली. प्रत्येक अंकाची काय केली? स्थानिक किंमत आपण काढून घेतली. अशा पद्धतीने आपण काय करायचं? स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे. आता हे झालं स्थानिक किंमत. आता पुढला पॉइंट आहे दर्शनी किंमत. बरोबर? म्हणजे दर्शनी किंमत काढायची तर काय? तर प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत काढायची आपल्याला. तर काय करायचं आहे? दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय? तर ही पूर्ण संख्या आहे. या संख्येमध्ये एक एक जो अंक आहे त्या अंक म्हणजेच त्या ह्याची दर्शनी किंमत. म्हणजे काय? तर आता बघा, 2 ही संख्या आहे. ह्या 2ची दर्शनी किंमत 2च. 2ची दर्शनी किंमत 2. मग ना 5ची 50 आहे का? नाही. 5ची दर्शनी किंमत 5च. 4ची दर्शनी किंमत 4. म्हणजे आहे तोच अंक म्हणजे दर्शनी किंमत. लक्षात येते? 6ची दर्शनी किंमत 6. 7ची 7. 3ची 3. 2ची 2. 8ची 8 आणि 5ची 5 आणि शेवटचा नंबर 3ची दर्शनी किंमत 3.
म्हणजे कोणतीही संख्या दिली आणि तुम्हाला विचारलं की दर्शनी किंमत काढा, तर दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक रिपीट होणार, तोच अंक म्हणजे दर्शनी किंमत असणार आहे. आता बघा, आता आपण काय पाहिलं, एखादी संख्या दिली असता त्या संख्याची स्थानिक किंमत कशी काढायची आणि त्याची दर्शनी किंमत कशी काढायची. स्थानिक किंमत लक्षात आले का? आपण काय करतो, 1, 10, 100, 1000 जे स्थान दिलं त्या स्थानानं काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, तर त्या वरच्या अंकाला कुणाची काढायची, त्याला काय करायचं, गुणायचं आहे आणि गुणाकार करून जे येणार आहे ते काय असणार आहे, तुमचं स्थानिक किंमत असणार आहे. आता पुढला पॉइंट बघा, हे झालं एक्झाम्पल. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, लहान घेऊया एखादं. 5 अंकी संख्येचं एक्झाम्पल घेतले आपण. तर बघा, पहिल्यांदा आपण काय करायचं, ही संख्या वाचायची. 3चा गट आणि 2चा गट, 24,341 ही संख्या आहे. संख्येचं वाचन केलं. आता याचं स्थान माहित आहे आपल्याला, आपण कसं लिहितो, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. हे काय झालं, ह्या संख्येचे स्थान. आता दर्शनी किंमत, दर्शनी किंमत मी काय सांगितलं की आहे तीच संख्या म्हणजे दर्शनी किंमत. आता 1 ची दर्शनी किंमत 1, 4 ची दर्शनी किंमत 4, 3 ची दर्शनी किंमत 3, 4 ची दर्शनी किंमत 4 आणि 2 ची दर्शनी किंमत 2. ही झाली दर्शनी किंमत. आता परत आपण कशाकडे घेऊया, स्थानिक किंमत. पुढला पॉइंट आहे स्थानिक किंमत. उदाहरण बघा. चला, स्थानिक किंमत म्हणजे 1 ची स्थानिक किंमत, 1 ने 1 ला गुणलं, उत्तर आपलं किती आलं, 1. दशक म्हणजे 10, 10 ने इथल्या संख्येला गुणलं 4 ला, 10 गुणिले 4 उत्तर किती आलं, 40 म्हणजे स्थानिक किंमत 40. 3 ची स्थानिक किंमत 3 शतक आहे म्हणजे 300. 4000 मध्ये स्थान काय देत, 1000 म्हणजे किती येणार इथं, 4 ची स्थानिक किंमत 4000 आणि 2 ची स्थानिक किंमत येणार आहे 20,000. अशा पद्धतीने हे स्थानावरून आपण काढू शकतो. काही मुलांच्या लक्षात नाही आलं की हे असं काढायचं, लक्षात नाही आलं, स्थानिक किंमत नाही काढता आली किंवा लक्षातच नाही आलं, तर आपण अशा वेळेस काय करायचं बघा. अशा वेळेस आपण काय करायचं, तर सपोज इथला 5 दशक कोटी ही जी संख्या आहे याची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे, तेव्हा काय करायचं, 5च्या पुढे किती नंबर आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती नंबर आहेत 5च्या पुढे, 8. 5 आहे असा अंक लिहायचा, त्याच्यावर 8 शून्य देऊन टाकायचे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे सोपा पर्याय. इथं 7 ची तुम्हाला स्थानिक किंमत नाही काढता आली तर 7 आहे असं लिहायचं, 1, 2, 3, 4. 7च्या पुढे 4 शून्य द्यायच्या, तुमची स्थानिक किंमत निघून जाते. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकताय किंवा पुढले अंक मोजायचे, तेवढे शून्य देऊन टाकले की तुमची स्थानिक किंमत येते. अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल पण झालं. सेकंड एक्झाम्पल पण मध्ये बघा, मी काय केलं, पहिल्यांदा स्थान सांगितलं, त्याच्यानंतर दर्शनी किंमत सांगितली आणि त्यानंतर स्थानिक किंमत सांगितली. बरोबर, म्हणजे आपले 2 पॉईंट इथे कव्हर होतात. काय, तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. आता नेक्स्ट पॉईंट आपला कुठला आहे, विस्तारित मांडणी. आता याच्यामध्ये विस्तारित मांडणीमध्ये आपण काय करायचं आहे, तर तुमची जी एखादी संख्या दिली त्या संख्येची स्थानिक किंमत जी आहे त्याची बेरीज म्हणजे विस्तारित रूपात मांडणी. विस्तारित रूप म्हणजे काय सांगितलं मी, किंवा विस्तारित मांडणी म्हणजे काय, ज्या संख्येची स्थानिक किंमत आहे त्या स्थानिक किंमतीची बेरीज म्हणजे विस्तारित रूपात मांडणी. हे बघा, आता या संख्येची आपण जर विस्तारित रूप मांडणी म्हटलं तर काय, तर ही तर स्थानिक किंमत दिलेली आहे बघा. ही याच्यामध्ये फक्त काय करायचं, प्लस प्लस सिंबल लावायचं म्हणजे बेरजेचं चिन्ह टाकायचं, तर तुमचं काय तयार होते, हे सगळं ह्या संख्येची विस्तारित मांडणी तयार होत्या. इथं सुद्धा याची दाखवू का तुम्हाला, बघा 20,000. 20,000 विस्तारित मांडणी बघा, 20,000 अधिक पुन्हा कोणता नंबर आहे, 4,000. पुन्हा कोणता आहे बघा, 300. पुन्हा आहे 40 आणि नेक्स्ट आहे शेवटचा 1. ही पूर्ण काय झालं, या संख्येची 24,341 ची विस्तारित रूपात मांडणी म्हणजे हे काय झालं, त्याचं विस्तारित रूप. प्रश्न असतो, खालील संख्या विस्तारित रूपात कशी लिहितात किंवा विस्तारित रूपातील काय करायचं,
अंकात लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे हे अशा पद्धतीने आपण काय करतो, विस्तारित रूपात मांडणी करतोय. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. बघा, सेकंड एक्झाम्पल आपण लिहिणार आहे कोणाचं, विस्तारित मांडणी. विस्तारित मांडणी किंवा आपण त्याला म्हणतो विस्तारित रूप द्या, असा सुद्धा शब्द आहे. तर विस्तारित मांडणी करायचं, त्यासाठी एक्झाम्पल म्हणून आपण एक संख्या घेऊया. बघा, संख्या लिहून घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 6 अंकी संख्या आहे. सेम आपण पहिल्यांदा काय करायचं, गट पाडायचे. 3 चा, 2 चा आणि 1 चा. याच्यावर आपण संख्येचं वाचन करायचंय. काय ते बघा, 4,90,253 ही संख्या आलेली. ओके, ही संख्या वाचल्यानंतर याचं स्थान माहित करून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. बरोबर, हे स्थान माहित करून. आता दर्शनी किंमत मी तुम्हाला सांगितले की आहे तीच संख्या, म्हणजे काय झाली, या प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत. 3 ची दर्शनी किंमत 3, 5 ची दर्शनी किंमत 5, 2 ची दर्शनी किंमत 2. अशा पण आहे तीच संख्या काय होणार आहे, दर्शनी किंमत म्हणून आपण लिहिणार आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आता काय करायचं, तुम्हाला माहिती आहे याची स्थानिक किंमत काढायची. स्थानिक किंमत काढून मग तिची विस्तारित रूपात मांडणी करायची आहे. आता स्थानिक किंमत आपण डायरेक्टच काढूया, ह्याच्या खाली राहू दे. आपण काय करत, स्थानिक किंमत डायरेक्ट विस्तारित रूपात या संख्येची काय करूया, मांडणी करून घेऊया. पहिल्यांदा नंबर कोणता आहे, 4. मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगितलेली बघा, जेव्हा आपल्याला लक्षात येत नाही स्थानिक किंमत काढायचं, तर आहे तो नंबर लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे जी संख्या किती दिली तेवढे शून्य लावायची त्या संख्येच्या मागे. म्हणजे काय झालं, त्या संख्येची स्थानिक किंमत झाली. आता इथे किती आहे बघा, 4. 4 च्या पुढे किती शून्य, किती अंक आहेत, 1 2 3 4 5. 5 शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे ही झाली ह्या 4 ची स्थानिक किंमत. बघा नेक्स्ट, पुढे बघा, प्लस करूया. 3 2 5 झालं. पुढे बघा, पुढला नंबर आहे 9. 9 पण आहे असं लिहिला. 9 ची स्थानिक किंमत 10,000 स्थान आहे, म्हणजेच काय झालं तिथं 90,000. म्हणजे 9 ची स्थानिक किंमत आली 90,000. बरोबर. आता 9 चं स्थान 10,000 मध्ये, म्हणजे 1 2 3 4 4 शून्य दिल्यात का बघा मी पुढं, 9च्या पुढं 4 शून्य. पुढला नंबर तुमचा काय आहे, 0 0 आणि त्याचं स्थान आहे 1000. आता कोणत्याही संख्येमध्ये 0 जर आला तर त्याची स्थानिक किंमत ही नेहमी 0 असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही संख्या, हेच एक्झाम्पलच नाही, कोठेही येऊ दे, लाखामध्ये येऊ दे, दशलाखामध्ये येऊ दे किंवा कोठेही 0 आला तर त्याची स्थानिक किंमत नेहमी 0 असते. म्हणजे इथं काय ना, तुमचं 1000चं स्थान काय येणार, 1000च्या स्थानिक किंमत काय येणार आहे, 0. पुढं बघा, आता दुसरा नंबर आहे पुढला, शतकच्या स्थानावर कोण आहे, 2. म्हणजे 2चं स्थानिक किंमत काय आली, 200. बघा 1 2 दिले का 2 शून्य. पुढं 5 ची स्थानिक किंमत, 5 दशक म्हणजेच 50 आणि 3 एकक म्हणजे 3 ची स्थानिक किंमत 3. ही मांडणी आपण कशामध्ये केलेली आहे, विस्तारित रूपामध्ये किंवा विस्तारित मांडणी ह्याला म्हणतात. म्हणजे जी स्थानिक किंमत दिल्यात ते फक्त काय करायचं, त्या स्थानिक किंमतीची बेरीज बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे विस्तारित मांडणी करणे. अशा पद्धतीचं आपण एक्झाम्पल लिहू शकतो किंवा सोडवू शकतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पॉइंट पाहिला, अंकांची स्थानिक किंमत, अंकांची दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी कशी करायची, यावर आधारित पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपण पाहणार आहोत. बोर्डवरती मी काही एक्झाम्पल मांडलेले आहेत, ते एक्झाम्पल पाहूया. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल लिहिलेलं आहे ते आपण वाचूया. बघा काय दिले, एक संख्या दिल्या. कोणती संख्या दिल्या, तर 80,341. या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. प्रश्न मी पुन्हा वाचते. 80,341 ही एक संख्या दिल्या. या संख्येमध्ये 0 व 1 या अंकांच्या, कुठे आहे बघा, काय सांगितलंय, 0 व 1, 0 आणि 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. बघा काय विचारलंय तुम्हाला, 0 आणि 1 हा जो 2 नंबर दिलेला आहे त्या 2 नंबरची काय सांगितलं, स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे. त्यासाठी आपण काय करायचं, तो नंबर आहे असा लिहून घेऊया आपण इकडे.
341 हा नंबर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सांगितलंय 0 आणि 1. या अंकांच्या स्थानिक किंमत, आधी आपल्याला याची स्थानिक किंमत माहित असली पाहिजे. 1 ची स्थानिक किंमत 1 आणि 0 ची स्थानिक किंमत, मी काय सांगितलं होतं, कोणत्याही संख्येत जर 0 आला तर 0 ची स्थानिक किंमत नेहमी 0 असते. म्हणजे इथं काय येणार तुमचं 0 आणि याची बेरीज 0 अधिक 1 उत्तर 1. म्हणजे काय विचारले तुम्हाला, त्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती. अशा पद्धतीने सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्न वाचताना नीट वाचला पाहिजे, गोंधळ घालायचा नाही. तर उत्तर आपलं काय आलंय 1. आता 1 हे उत्तर पर्यायामध्ये आहे का आपण ते चेक करूया. बघा पर्याय इथं दिलेला आहे. तर पर्याय 1 नाहीये, 2 नाही आणि 3 नंबरचा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. बरोबर. म्हणजे पहिल्याचा पर्याय उत्तर कुठलं आहे 3. ओके. हे झालं पहिल्याचं. चला सेकंड बघा. दुसरं उदाहरण आपण वाचूया. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकांची स्थानिक किंमत कमी आहे. प्रश्न कसा दिलाय बघा. तुम्हाला काय दिला, पुढे काही संख्या दिल्यात म्हणजे पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायामध्ये कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी. म्हणजे तुम्हाला इथं काय सांगितलं, 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. पर्यायामध्ये कुठे आहे ते चेक करायचं आपल्याला. त्यासाठी पर्याय आपण नीट पहिल्यांदा पाहायचे. बघा त्याला पहिला पर्याय किती आहे बघा, 54,389 हा पर्याय. आता ह्या पर्यायामध्ये 5 कुठे आहे तर इथं आहे पहिलाच. आता 5 ची या स्थानिक किंमत आपल्याला माहित आहे. 5 ची स्थानिक किंमत 50,000. बरोबर. चला दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. बघा इथं 49,385 5 आहे इथं. 5 ची स्थानिक किंमत 5. ओके. तिसरा, आता तिसरा पुढे जायची गरजच नाही. सगळ्यात लहान संख्या एकक स्थानावर जी असेल ती स्थानिक किंमत नेहमी कमी असते. तरी पण आपण पुढे जाऊया. बघा आता कुठला नंबर आहे 45,389. 5 कुठं आहे इथं. या 5 ची स्थानिक किंमत येणार आहे 5,000. बरोबर. पुढं 5 कुठं आहे बघा इथं 74,592. 5 ची स्थानिक किंमत आहे इथं 500. आता तुम्ही बघा इथं चौथ्या पर्यायामध्ये 500 किंमत आलेली, तिसऱ्या पर्यायामध्ये 5,000 आले, दुसऱ्या पर्यायामध्ये 5 आलेले आणि पहिल्या पर्यायामध्ये 50,000 आलेली आहे. आता पुढील पैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. कोणती कमी आहे बघा, इथं 50,000, इथं 5,000 आणि 500. म्हणजे पर्याय क्रमांक इथं 5 दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे, स्थानिक किंमत कमी आहे. कारण ते एकच स्थानावर दिलेलं आहे 5 एकक स्थानावर दिला. याचा अर्थ त्याची स्थानिक किंमत नेहमी किती असणार आहे 5. म्हणजे सगळ्यात कमी किंमत पर्याय क्रमांक 2 मध्ये असणार आहे. ओके. हे झालं दुसरं उदाहरण. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतोय. तिसरं उदाहरण बघा. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय केले बघा, एक संख्या दिले. काय दिले बघा संख्या 58,279. या संख्येमधील दशहजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, जो अंक दिलाय तो आधी लिहून घेऊया आपण. कुठला तर संख्या दिलेली आहे 58,279 ही संख्या दिले. या संख्येमध्ये दशहजार स्थानावर याचं पहिल्यांदा आपण काय करूया, स्थान माहित करून घ्या. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. ओके. म्हणजे सगळंच आपण लिहून घेतलं. दशहजार स्थानावर कुठला अंक आहे 5. पुढं दशहजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमत. आता दशहजार स्थान अंकाची कुठली स्थानिक किंमत 5 ची. दशहजार स्थानावर कुठला अंक आहे 5. मग 5 ची स्थानिक किंमत काय येणार आहे 50,000. बघा कसं सोडवत जायचं आपल्याला. अंकाच्या स्थानिक किंमत काढून घेतली व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमत. शतक स्थान अंक कुठला आहे बघा 2. शतक स्थान अंक कुठला आहे 2. काय सांगितलं बघा, शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमत. आता शतक स्थानावर जो 2 अंक आहे त्याची दर्शनी किंमत म्हणजे काय असणार, दर्शनी किंमत 2च असणार आहे. बरोबर. तर दर्शनी किंमतीचा गुणाकार किती. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हींचा काय करायचं इथं गुणाकार करायचा.
काय काय प्रश्न आहे बघा. प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न एकत्र विचारलेले आहेत तुम्हाला. काय, एक संख्या दिली, त्या संख्येमध्ये 2 संख्येचं स्थान सांगितले आणि स्थानावरून काय त्याची स्थानिक किंमत एकाची सांगितली आणि दुसऱ्याची दर्शनी किंमत सांगितली. स्थानिक किंमत कुठल्या कुणा सांगितला, दशहजार स्थानावर असणारा 5 या अंकाची स्थानिक किंमतीचा व शतक स्थानावर असणारा 2 या संख्येची दर्शनी किंमत, या दोन्हीचा गुणाकार किती, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग दशहजार स्थानावर कोण आहे, 5 आहे, म्हणजे दर्शनी स्थानिक किंमत किती आली, 50,000. शतक स्थानावर 2 आहे, त्याची दर्शनी किंमत आली 2 आणि ह्या दोन्हीचा गुणाकार 50,000 गुणिले 2, उत्तर येते 1,00,000. बरोबर. आणि 1,00,000 हे पर्यायामध्ये आहे का आपण चेक करूया. उत्तर आपले किती येते, 1,00,000 हे पर्यायामध्ये आहे का बघूया. बघा इथे येते 10,00,000, 1,000, 10,000 आणि 1,00,000, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तराचा बरोबर आहे. कुठला पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा प्रश्न थोडासा लेंदी आणि किचकट विचारलेला आहे. प्रश्न नाही समजला आपल्याला तर आपण प्रश्न 1दा 2दा 3दा वाचायचा आणि मगच प्रश्नाचं उत्तर सोडवायला घ्यायचं. प्रश्न नीट समजून घेतला तरच आपल्याला उत्तराकडे जाता येतं. ओके. आता नेक्स्ट शेवटचं एक्झाम्पल बघा. एक ब्रॅकेट दिलाय आणि त्या ब्रॅकेट मध्ये नंबर दिलाय तुम्हाला. काय दिलाय बघा, 10a + b म्हणजे 10a अधिक b ही संख्या 2 अंकी संख्या 84 आहे. म्हणजे ही ब्रॅकेट मध्ये जी संख्या आहे ती किती आहे, 84 आहे असं सांगितले. आणि जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला a b किंवा काय म्हणतो आपण ए बी हे लेटर दिलेले आहेत, संख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरती कोणती क्रिया केली आहे तर बेरजेची क्रिया केलेली आहे. ओके. आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहे, म्हणजे छोटीशी पदावली दिलेली आहे आपल्याला. ते एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. तर बी ची किंमत दिलेली आहे, बी ची किंमत त्यांनी सांगितले 4, तर ए ची किंमत काय. त्यासाठी आपली पदावली काय ती लिहून घेऊया. ब्रॅकेट मध्ये बघा 10a अधिक b आणि ह्या 2 संख्येची बेरीज किती आहे तर 84. अशा पद्धतीने एक समीकरण तयार झाले, एक इक्वेशन तयार झाले इथं आणि हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. आता त्याच्यामध्ये हे इक्वेशन झालं तर बी ची व्हॅल्यू त्यांनी किती सांगितल्या 4. ही 4 जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, ह्या इक्वेशन मध्ये समीकरणामध्ये टाकायची. टाकूया आपण. काय बघा ब्रॅकेट मध्ये 10a + b ची किंमत किती आहे 4 म्हणजे 4 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 84 बरोबर 84. आता याच्यावरून हे पहिल्यांदा ब्रॅकेट काढून घेऊया. 10a अधिक 4 बरोबर 84. आता बरोबर चिन्हाच्या इकडं हे 4 काय आहे, अधिक 4 आहे. पलीकडे गेलं तर काय झालं, बरोबर चिन्हाच्या उजव्या साईड तिकडे गेलं तर काय झालं, -4 झालं. म्हणजे आपण काय करूया बघा इथं 10a बरोबर हे 84 आहे असं, बरोबर चिन्हाच्या इकडे अधिक 4 आहे, पलीकडे गेलं -4 झालं. वजा बाकी करूया. हे 10a आहे असं, 84 - 4 उत्तर आलं 80 बरोबर. आता पुढे a ची किंमत काढायची आहे. आता 10 आणि a या दोन्हीमध्ये कोणतं रिलेशन आहे किंवा कोणती क्रिया आहे तर गुणाकाराची. ह्या 10 आणि a मध्ये कोणती क्रिया आहे, गुणाकाराची. बरोबर चिन्हाच्या इकडे गुणाकार आहे, पलीकडे गेल्यावरती भागाकार होणार. याचा अर्थ काय होणार, a आहे असं लिहायचं, 80 भागिले हे गुणिले बरोबर चिन्ह पलीकडे गेल्यावरती भागिले झालं, म्हणजे a ची किंमत काय येणार 10 × 10 10 × 80 म्हणजे a ची आपली किंमत येणार आहे 8. a ची किंमत किती येणार 8. म्हणजे हे असं समीकरण सोडवायचंय. समीकरणामध्ये सोडवत असताना मी एक लहान लहान स्टेप सुद्धा इथे केलेल्या आहेत. शॉर्ट मध्ये तुम्ही इथं सोडवू शकत होता, पण सगळी स्टेप मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा इथे मी मेन्शन केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. म्हणजे याच्यावरून a ची किंमत किती आलेली आहे 8 आलेली आहे. ती पर्यायामध्ये आहे का पाहूया. बघा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण काय केले, या पॉइंटची काही उदाहरणे पाहिलेली आहेत की पेपर मध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तुम्हाला सराव अशा पद्धतीने करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण चौथ्याचं उत्तर काढलं की काय येते a ची किंमत 8 येते, हे झालं आपण असं स्टेप बाय स्टेप लेंदी प्रोसेसने काढले. ही प्रोसेस आपल्याला आलीच पाहिजे, हे स्टेप आल्याच पाहिजे.
पण 5वी स्कॉलरशिपचं आपण जेव्हा गणित शिकतोय ते जरा थोडंसं शॉर्टमध्ये किंवा शॉर्टकटनं आपण काय करायचं, एक्झाम्पल आपल्याला सोडवता आलं पाहिजे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हेच एक्झाम्पल ए ची किंमत 8 हे आपण शॉर्टकटनं सुद्धा काढायचं आहे किंवा कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आहे असं घेतला हा ब्रॅकेट काय आहे बघा, 10a 10a प्लस b इज इक्वल टू 84. हा ब्रॅकेट आपल्याला सोडवायचा आहे. तर काय करायचं, 10a आहे असं लिहून घेतलं बघा. त्याचबरोबर b ची किंमत किती सांगितलं त्यांनी, 4 सांगितलं. ही 4 जी व्हॅल्यू आहे किंवा किंमत आहे त्या कंसामध्ये आपल्याला टाकायची किंवा b च्या जागी आपल्याला टाकायची आहे. डायरेक्ट बघा 10a हे 84, b ची किंमत इथं टाकली काय झालं 4. 4 अलीकडे आहे म्हणजे +4 आहे, पलीकडच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं -4 बरोबर. आता नेक्स्ट काय करूया बघा, a इज इक्वल टू 84 -4 आन्सर काय येतंय 80 डिवाइडेड बाय 10. म्हणजेच काय झाली इथं तुमची a ची व्हॅल्यू काय आली, a इज इक्वल टू 8. म्हणजे 2 स्टेप मध्ये आपला आन्सर येते. लक्षात आलं, म्हणजे काय येतं किंवा ह्या झिरोला हा झिरो घालवलं असं तरी चालतंय. a ची व्हॅल्यू आलेली 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे ही झाली शॉर्ट, म्हणजे आपण शॉर्ट मध्ये सुद्धा आपल्याला हे आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. शॉर्ट नुसार सुद्धा आपल्याला काय झालं एक्झाम्पल सोडवता आली पाहिजे. का, स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे, पेपर आपला कव्हर झाला पाहिजे. ओके, बघा आजचा पॉईंट होता अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. त्यावर आधारित आपण सर्व एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. हा सेशन तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.